लग्न झाल्यापासून आमच्या मुलीला सुखच नाही दिलं त्यांनी. तेव्हापासून लग्न झाल्यापासून तेव्हापासून छळ होता तिचा. आज परत त्यांनी त्याचा छळच केला. तुझ्या बापाकडून ये आण, तुझ्या बापाकडून ते आण. आम्ही देत राहिलो, ते घेत राहिले. आता परत त्यांनी मागणी केली होती, तुझ्या बापाकडून आण. ती आपलं दिलं आम्ही. अरुंजीची 4 एकर जमीन दिली, मामुर्डीची 1.5 एकर दिली, मामुर्डीची 1.5 एकर जमीन दिली. आम्ही देत राहिलो, ते घेत राहिले. मुलगी आमची इज्जतीला मरत होती. एका गावात आहे, नको नको आपल्या भावांचं नाही का आईवडिलांचं नाव जाण्यासाठी तिने आपला सासुरवास सहन करीत राहिली. खूप खूप त्रास द्यायचे माझ्या मुलीला. रात्रीचे 3-3, 4-4 वाजेपर्यंत तो त्रास द्यायचा. इस्त्री डोक्यात टाकायचा, हातात आसन ते तिच्या डोक्यात मारायचा तो. एक दिवस आली तर मी म्हटलं, बाई डोक्याला काय झालं? तर म्हणली, अगं मम्मी भिंत लागली. ती कधी सांगत नव्हती आम्हाला, आम्ही आणू इकडं म्हणून. ती म्हणायची नको, एका गावात राहतो आपण. ती तिला मरत होती म्हणजे वडिलांच्यासाठी त्रास सहन करत राहिली. पण शेवटचं मी आपली फोन केला, मला फोन केला. म्हणली, मम्मी बघ हे तुझा जावई कसा माझ्यासंग भांडतोय, ह्याला काय पाहिजे? म्हणलं अहो आता आम्ही दिलं आहे ना तुम्हाला, आता परत देऊ म्हणलं आम्ही. आता नवरा बायको एक दिवस बोललो त्याला की आम्ही करू तुम्हाला काय करा, फुलाची पाकळी करू म्हणलं. पण ते नाही, तिला सारखा रोज त्रास असायचा, दिसाड असायचा की तू आण. तू नाही आणलं, तुझ्या बापाकडून काय आणलं? लग्न झाल्यावर तू काय घेऊन आलीस का नाही आणलं? आता तू ते घेऊन ये. तू बोलली ना, गोष्टींची मागणी व्हायची त्यांच्याकडून. सगळे पैसे, प्रॉपर्टी म्हणजे नावावर तुझ्या, म्हणजे तुझ्या नावावर काय केलं तुझ्या वडिलांनी, काय आणलं लग्न झाल्यावर तू, सगळं असं. तिच्या सासूबाईंनी तिच्या भावाकडून 1.5 एकर जमीन घेतली. ते म्हणायचे, सासू म्हणायची, मी नाही का 1.5 एकर जमीन घेतली, मला कुठे आता त्रास देतात, तसे तू पण आण, मग तुला तो त्रास नाही देणार. असे तिला वारंवार ते सासू सासरे म्हणायचे. सासरा त्या नवऱ्याला लेकाला गरम करायचा आणि तो पिऊन आले की तिला तो 3-4 वाजायच्या. मला फोन करायची, थांबाई सकाळ आपण बघू. नाही, या सर्व घटनेला कोण जबाबदार वाटतं? या सगळ्या घटनेला सासरा, घरातली 2-3 माणसं, दीर, नवरा, सासूबाई, हे जबाबदार. एक जाऊबाई. तेच मुलांना तो शिकवत होता, तू बी सासरवाडीकून घे. आम्ही देत राहिलो, ते घेत राहिले. शेवटी माझ्या मुलीला त्यांनी माझ्या मुलीचा खून केला 3 बापलेकांनी. असा